पवारांचं राजकारण 20 फूट जमिनीमध्ये गाडलं. अमित शहा यांची बोचरी टीका. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपकडून शिर्डीमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या अधिवेशनात बोलताना शरद पवार यांनी 1978 पासून दगाफटक्याचे राजकारण केले होते, मात्र त्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडण्याचे काम केले, अशी टीका अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केली. या अधिवेशनात बोलताना अमित शहा म्हणाले की 1978 पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, ते सुद्धा जमिनीमध्ये गाडण्याचं काम जनतेने केलं. तसेच महाराष्ट्रात आतापर्यंत अस्थिरतेचे राजकारण सुरू होते, मात्र आता स्थिर सरकार आले आहे, असं देखील अमित शहा म्हणाले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याचा आरोपही त्यावेळी त्यांनी केला. तसेच विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना लोकांनी जागा दाखवून दिली, अशी टीका देखील त्यांनी केली. लाडकी बहीण आणि लाडक्या शेतकऱ्यांमुळे आपला विजय. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण आणि लाडक्या शेतकऱ्यांमुळे आपला विजय झालाय. तसेच या निवडणुकीत हे सिद्ध झालंय की एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आणि अजित पवारांची खरी एनसीपी आहे, असं देखील अमित शहा म्हणाले. तसेच 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले, अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.